सर्वांना नमस्कार, मी कृष्णा। आज आपण ग्रो युअर इन्व्हेस्टमेंट या विषयामध्ये एका नवीन गोष्टीची, आता थंबनेल पाहून तुम्ही म्हणाला असाल की मार्केट कोसळलं, SIP बंद करायची काय? नाही, आता याचा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळून येतील। कालच्या व्हिडिओला सगळ्यांचा इतका मस्त प्रतिसाद मिळाला, पण सबस्क्रायबर कमी। चला बरं, पटापट सबस्क्राईब करा आणि ही या व्हिडिओतली माहिती शेवटपर्यंत स्किप न करता पहा। या व्हिडिओतून आपण नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत। शेवटपर्यंत पहा, याचा आपल्यालाच फायदा होऊन जाईल। आता एक वाक्य लक्षात ठेवायचं, स्वप्नामध्ये राजमहल बनवता येतो, स्वप्नामध्ये राजमहल बनवता येतो, पण प्रत्यक्षात जाऊन त्यात राहता येत नाही। आता हे का? त्याच्यासाठी पुढं आपल्याला ज्यावेळेस काही संदर्भ येतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊन जाईल की हे वाक्य का बोललेलो आहे। आता सगळीकडे बातम्या आहेत, पहा, स्टॉक मार्केट क्रॅश झालं, स्टॉक मार्केट क्रॅश झालं, इतक्या अंशांनी सेन्सेक्स गडगडला, इतक्या अंशांनी निफ्टी पडली आणि गुंतवणूकदारांचे लाखो करोडो रुपये बुडाले, एका दिवसात एवढे रुपये बुडाले। आणि जवळपास सप्टेंबर महिन्यापासून आता फेब्रुवारी महिना अर्धा संपत आला, मार्केट काही थांबायचं नावच घेत नाहीये, दनादन मार्केट पडत आहे। मग आता आपण काय करायचं? आता हे मार्केट पडलं, हे काही पहिल्यांदाच पडलं का? याच्या आधी पडलंच नाही का? आता एक वाक्य सांगतो, हे वाक्य एक लक्षात ठेवा, इंसान हो या शेयर मार्केट, इंसान हो या शेयर मार्केट, आखिर में दोनों को जाना ऊपर ही है। आता हा चार्ट पहा, 2008ला खूप मोठा क्रॅश झाला। त्यावेळेस कारण असं सांगितलं होतं की जागतिक मंदी आहे, म्हणजे सगळ्या जगामध्ये आर्थिक मंदी आलेली होती आणि मग निफ्टी 50 3,500च्या लेवलला जवळपास गेला होता। आता नंतर शेअर मार्केट वर खाली जातच होतं, पण परत 2019-20ला मार्केट वरून धडाम पण कोसळलं, जवळपास 8,000च्या लेवलला आलं। कोरोना व्हायरस मार्केटमध्ये घुसला आणि मार्केट इतकं जोराचं पडलं की लोकांचे 50%, 60%, 70% पोर्टफोलिओ जवळपास डाऊन झालेले होते, म्हणजे मार्केट केलेला तेवढा लॉस झालेला होता। पण परत मार्केट रिकवर झालंच की आता परत सप्टेंबर महिन्यापासून 27,000च्या लेवलवरून जवळपास 23,000च्या लेवलपर्यंत मार्केट खाली कोसळलेले। आता यावेळेस कारणं खूप सारे सांगितली जातात। आता एक आर्थिक महामंदी सांगितलेली आहे, बँकांचे NPA खूप वाढलेले आहेत सांगितलंय, मिडल क्लासवर टॅक्सचा भडीमार व्हायला, मिडल क्लासकडे पैसे नाही आहे त्याच्यामुळं, आणि हे कमी होतं का काय म्हणून दुष्काळात 13वा महिना डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि यांनी मग नेशन फर्स्ट, अमेरिका फर्स्ट असं म्हणत वेगवेगळ्या देशावर वेगवेगळे टेरिफ लावून दिले, म्हणजे बंदी। या जवळपास 27,000च्या लेवलपासून आता 23,000च्या लेवलवर आले आणि आता आणखी खाली किती जाईल याचं काही सांगता येत नाही। हे रिकवर होणारच नाही का? होईल ना। आता ह्याच्यावर एक गोष्ट लक्षात घ्यायची, वाक्याकडे जाऊया, इंसान होया शेअर मार्केट, आखिर में दोनों को जाना ऊपर ही है। पण या मार्केटमध्ये जे टिकले, आधीच्याही मार्केटमध्ये जे टिकले त्यांनी प्रचंड नफा मिळवला आणि आता सुद्धा जे टिकतील ना हे सुद्धा प्रचंड नफा मिळवतील, पण आपल्याला पेशन्स पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे। SIP बंद करायची का? मग नाही, मार्केट कितीही कोसळू द्या, आणि नेमकं इथं 90% इन्व्हेस्टर हेच चूक करतात। काय करतात? मार्केट पडायला SIP बंद करून टाका, SIP बंद करून टाका। आणि जे स्मार्ट इन्व्हेस्टर असतात ना, नेमकं याच संधीचा फायदा घेतात आणि आता आपल्याला ती संधी चालून आलेली, आपण ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे। आता कसा फायदा घ्यायचा? SIP चवल्यास लॉस होणार नाही का? होणार नाही का? जर दीर्घ काळापर्यंत जर ठेवलं तर लॉस होणार नाही, पण जर आपल्याला शॉर्ट टर्म जर केलं तर मग आपल्याला नक्कीच लॉस होईल। मग आता दीर्घ काळासाठी कसा फायदा होतो? आता एक उदाहरण आहे, परत हा एक चार्ट आहे, तो चार्ट पाहून घ्या। ती इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपये, NAV 10 रुपये आहे त्या म्युच्युअल फंडचा, युनिट आपल्याला 200 मिळाले, युनिटचं बॅलन्स 200 रुपये, आपल्या फंडची व्हॅल्यू आहे 2,000 रुपये। परत पुढच्या महिन्यात समजा मार्केट पडलंच, 2,000 रुपयेच आपण गुंतवणार, NAV 5 झालेला आहे, युनिट मिळाले 400, युनिट बॅलन्स झालं 600, फंड व्हॅल्यू 3,000, म्हणजे आता परत आपण लॉसमध्येच आहे। परत 2,000 रुपये, परत NAV 4 रुपये झाला, परत 500 युनिट मिळाले, आता युनिटचं बॅलन्स झालं 1100 रुपये, फंड व्हॅल्यू 4,400, म्हणजे आपला परत लॉसच आहे। परत 2,000 रुपये गुंतवले, परत NAV 5 रुपये झाला, आपल्याला 40
आपल्याला 400 युनिट मिळाले. आता आपले युनिट झाले 1500 आणि आपली फंड व्हॅल्यू आहे 7500. असं करत 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 आता हा चार्ट बघून घ्या. 2000 रुपये गुंतवले, 6 रुपये NAV आहे, 333 आपल्याला मिळाले युनिट. 2083 आपले युनिट झाले, 12500 आपली फंड व्हॅल्यू. 2000 रुपये परत पुढच्या महिन्यात गुंतवले, 9 NAVचा भाव आहे, 222 रुपये आपल्याला मिळाले. आता हे असं करत 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 ज्यावेळेस आपण लास्टला येतो त्यावेळेस आपले टोटल इन्व्हेस्टमेंट होते 24,000 रुपये आणि करंट आपल्याकडे युनिट राहतात 3151 आणि करंटचा भाव जो सध्या NAVचा भाव आहे वर्षभरानंतर तो 14 रुपये झालेला आहे. म्हणजे आपण 10 रुपयापासून सुरुवात केला होता आणि 14 रुपयाला तो गेला. मग आपल्याला असं वाटेल की आपला काहीच फायदा झाला नाही. पण आता ज्यावेळेस आपण सध्याचा भाव आणि मिळालेले युनिट याचा जर गुणाकार केला म्हणजे 3151 आपल्याला युनिट मिळाले, 14 रुपये सध्या त्याची करंट NAV आहे, त्याचा जर गुणाकार केला 44,110 रुपये ही सध्या आपल्या त्या फंडची व्हॅल्यू झाली. म्हणजे पडलं वर गेलं. आणि याच्यामध्ये जवळ जर पडत्या काळात आपण जर SIP चालूच ठेवली असती, सर्वसामान्य लोक करतात ती चूक जर आपण केली नसती, म्हणजे पडत्या काळात जर आपण SIP चालूच ठेवली असती, बंद जर नाही केली, तर 90% लोक जी चूक करतात की नाही ते जर आपण जर केली नाही तर आपल्याला फायदाच होईल. आणि जर आपल्याला हे असेच फायदे घ्यायचे, आपल्याला जर व्यवस्थित पद्धतीने जर समजून घ्यायचे, आता याच्यात आणखी भरपूर साऱ्या गोष्टी असतात, म्हणजे बारीक बारीक गोष्टी असतात, तर ती सुद्धा गोष्टी आपण शिकणार आहोत. आपल्याला जर ह्या सर्व गोष्टी आवडल्या असतील, आपल्याला ह्या जर गोष्टी सगळ्या पटत असतील तर आपण स्वतः पण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले जे कोणी मित्र असतील, भाऊ असतील, नातेवाईक असतील त्या सर्वांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, त्यांचाही फायदा होईल आणि आपण घाबरणार नाही. मार्केटच्या काळामध्ये परत ते आमिर खाननं सांगितल्यासारखं आपल्या छातीवर हात ठेवायचा आणि म्हणायचं ऑल इज वेल, ऑल इज वेल. चला परत उद्या भेटू नवीन विचारानं, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.